नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण झोपेसंबंधीचे काही नियम बघणार आहोत. आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये सगळेजण थकून बागून घरी येतात, काम करून घरी येतात आणि जी रात्रीची शांत झोप आहे ती 6 ते 8 तास झालीच पाहिजे. त्यातही या 6 ते 8 तासामध्ये शांत झोप होणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण फुल स्टॅमिनासहित फुल प्रफुल्लित होऊन आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने दिवसभर काम करू शकतो. पण काही जणांच्या अशा तक्रारी आहेत की शांत झोप लागत नाही किंवा झोपच लागत नाही, वाईट स्वप्न पडतात किंवा 12-12 तास जरी झोपलं तरीही असं प्रसन्न वाटत नाही किंवा फ्रेश वाटत नाही. तर हीच ती कारणं आहेत की काही असे नियम आहेत की जे तुम्ही पाळत नाही. योग्य दिशेला तुम्ही डोकं करून झोपत नाही, तुमचं पोश्चर चुकीचं असतं, त्यामुळे शांत झोप होत नाही. तर तेच कुठले नियम आहेत थोडक्यात मी तुम्हाला सांगते. सर्व नियम वास्तुशास्त्रानुसार आणि सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालेले आहेत, म्हणून हेच नियम आपण पाळले पाहिजे. एक शांत आणि हेल्दी झोपेसाठी आपण हे नियम फॉलो केले पाहिजे. छोटे छोटे आहे, सगळ्यांना माहीत असतील, पण पाळत नाही कोणी. तर तेच आपण बघूया. पूर्वेकडे जर तुम्ही डोकं करून झोपले तर शिक्षणात प्रगती होते आणि विद्याप्राप्ती होते. त्याचप्रमाणे पश्चिमेकडे जर तुम्ही डोकं करून झोपले तर आपली ताण वाढतो, ताणतणाव वाढतो आणि शांत झोप लागत नाही. त्याचप्रमाणे जर उत्तरेकडे तुम्ही डोकं करून झोपले तर सतत आपल्या कुठल्याही सगळ्या कामांमध्ये सतत तोटा होतो आणि मृत्यूचे भय सतत आपल्याला लागते. शांत झोप तर बिलकुलच होत नाही. त्याचप्रमाणे बरेच आजारसुद्धा लागतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या दिशेला आपण डोकं करून झोपलं पाहिजे, ती म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला जर तुम्ही डोकं करून झोपले तर आयु, आरोग्य, धन, संपत्ती, समाधान, सुख यामध्ये वाढ होते आणि दक्षिण दिशेलाच डोकं करून झोपलं पाहिजे. याशिवाय आणखी एक दिशा मी तुम्हाला सांगितली, पूर्व दिशा. पूर्व दिशेला सुद्धा तुम्ही डोकं करून झोपलं पाहिजे. पण सगळ्यात जी योग्य दिशा आहे ती म्हणजे दक्षिण. दक्षिण दिशेलाच तुम्ही डोकं करून झोपलं पाहिजे. बरेच जण काय करतात की दक्षिण दिशेला पाय करून झोपतात आणि उत्तर दिशेला त्यांचं डोकं असतं, उलट झोपतात. दक्षिण दिशेला आपल्याला डोकं पाहिजे असतं. आता दक्षिण दिशेला जर तुम्ही पाय करून झोपले तर दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, दुष्ट देवतांची दिशा असते. त्या दिशेला पण तुम्ही पाय करून झोपले तर खूप जास्त निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये शिरायची शक्यता असते. त्याचप्रमाणे दक्षिणेकडे जर तुम्ही पाय करून झोपले तर सूक्ष्मतंतूंचे आकर्षण ते उलट दिशेने होते आणि मेंदूमध्ये रक्ताभिसरण हे कमी होऊन तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते आणि अनेक प्रकारचे आजार तुम्हाला उद्भवू शकतात जर रोज तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपत असाल. कारण जी पृथ्वीचं नॉर्थ पोल साऊथ पोल आहे त्याच्याशी कम्पॅटेबल नाही आहे ही दिशा. जर तुम्ही उत्तरेकडे डोकं करून आणि दक्षिणेकडे पाय करून झोपत असेल तर अगदी विरुद्ध दिशा आहे. आपलं रक्त उलट दिशेने वाहणार नाही आणि आपलं पचनसुद्धा योग्य होणार नाही. म्हणूनच आपल्याला दक्षिणेकडे डोकं ठेवायचं आहे, नेहमी दक्षिणेकडे डोकं ठेवायचं आहे आणि उत्तरेकडे पाय ठेवून झोपायचं आहे. त्याचप्रमाणे आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपण्याच्या पूर्वी 2 तास तुमचं जेवण झालेलं पाहिजे. जेवल्या जेवल्या लगेच झोपायचं नाही. शक्यतोवर जास्तीत जास्त वेळ तुम्ही डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे, त्याने पचन चांगलं होतं. त्याचप्रमाणे ओले पाय घेऊन तुम्ही झोपायला जायचं नाही. त्याने काय होतं की सायंटिफिकली की आपले जे पाय असतात ते ओले राहतात आणि त्याच्यामुळे आपल्या नखांमध्ये फंगस ग्रो होण्याची शक्यता असते. म्हणून दुसरी गोष्ट आध्यात्मिकरित्या असं आहे की ओले पाय जर तुम्ही घेऊन झोपले तर लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही, धनाचा नाश होतो. म्हणून ओले पाय कोरडे करून घ्यायचे आणि मगच झोपायला जायचं. त्यानंतर तुम्ही जिथे झोपता, बेड असेल, तुमची खाट असेल, ती तुटलेली जर असेल तर वास्तुशास्त्रानुसार ते अत्यंत चुकीचं आहे. अशा तुटलेल्या फुटलेल्या बाजेवर, बेडवर, कॉटवर तुम्ही झोपायचं नाही. त्यानंतरची गोष्ट की शक्यतोवर दिवसा तुम्ही झोप टाळायची. त्यामुळे आजकाल डायबिटीज वगैरे हे खूप जास्त आजार वाढले आहे आणि यामुळे सुद्धा तुम्हाला रात्री शांत झोप येत नाही. त्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे प्रदोष वेळामध्ये, संध्याकाळच्या वेळी, दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही कधीही झोपायचं नाही. यामुळे भरपूर गोष्टी उद्भवतात, यामुळे भरपूर नकारात्मकता येते आणि तुमचं कुठलंही काम चांगलं होत नाही. या उलट सूर्यास्तानंतर 3 तासामध्ये तुम्ही लवकर झोपलं पाहिजे. सूर्यास्तानंतर 3 तासाने तुम्ही झोपलं पाहिजे, म्हणजे लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे. हा सुद्धा एक झोपेचा नियम आहे. सुमसाम, ओसाड, निर्जन जागी, मंदिरामध्ये, स्मशानभूमीमध्ये इथे कधीच झोपायला नाही पाहिजे. एका सर्वेनुसार एकटा जो व्यक्ती झोपतो त्याचं BP नेहमी हाय असतो. त्याचप्रमाणे पूर्ण अंधार करून आपण कधीच झोपलं नाही पाहिजे. 0चा बल्बसुद्धा तरी लावला पाहिजे किंवा घराला व्हेंटिलेटर्स असतात ते तरी उघडे
पाहिजे, म्हणजे त्यातून प्रकाश थोडाफार चंद्राचा वगैरे प्रकाश आतमध्ये येतो. म्हणून एकदम अंधारामध्ये कधीच झोपू नये. त्याचप्रमाणे काही जण उष्ट बेडवर जाऊन खातात, तर बेडवर जर आपण खाल्लं ना, बेडवर जेवलो तर आजार पण मागं लागतात. म्हणून बेडवर कधीही जेवायचं नाही. तुम्ही कितीही घाईत असा खाली उतरून बेडच्या खाली येऊनच तुम्ही जेवलं पाहिजे. तर काही जण काय करतात, झोपताना उष्ट्या तोंडानेच झोपतात, तर यामुळे भरपूर आजार लागतात, तुम्हाला माहिती आहे. म्हणून चूळ भरूनच तुम्ही मग झोपलं पाहिजे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जर झोपलेली असेल, गाढ झोपेमध्ये असेल, तर तिला डायरेक्टली कधीही उठवू नये, एकदम तडकन उठवू नये. यामध्ये काय होते की एकदम रक्तप्रवाह मेंदूला येत नाही, पटकन येत नाही, आणि एकदम आपण डोकं चालवायला लागतो, उठतो, तडकन उठतो, म्हणून एकदम रक्त डोक्यामध्ये येतं, त्यामुळे ब्रेन स्ट्रोकसुद्धा होऊ शकतो. म्हणून एकदम झोपलेल्या व्यक्तीला पटकन एकदम फास्ट उठू नये. असे काही नियम आहे जे तुम्हाला पाळले पाहिजे आणि शांत झोपलं पाहिजे झोपताना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हाही रोज तुम्ही झोपता तेव्हा ग्रॅटिट्यूड, देवाला आपण दिवसभरात जे काही केलं त्याबद्दल धन्यवाद बोलूनच मग तुम्ही झोपलं पाहिजे. हे होते काही झोपेसंबंधीचे नियम, ते तुम्ही जरूर पाळले पाहिजे. असं करून बघा, तुम्हाला नक्की शांत झोप लागेल. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.